पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूया। 30 वर्षात विरोधकांनी फक्त थापा मारल्या। विरोधकांनी शहरासाठी कोणतेही ठोस काम केले नाही। राजेश क्षीरसागर यांनी आता विरोधकांवर जोरदार टीकास्त्र डागलंय। छत्तीसगडच्या बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यात शनिवारी पहाटेपासून झालेल्या वेगवेगळ्या चकमकींमध्ये एकूण 14 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं। त्यात सुकमा जिल्ह्यात 12 तर बिजापूर जिल्ह्यात 2 मृतदेह सापडले। दक्षिण बस्तर क्षेत्रामध्ये डीआरजी पथकाकडून नक्षलविरोधी अभियान सुरू असताना ही कारवाई करण्यात आली। विशेष म्हणजे या चकमकीमध्ये अनेक हिंसक घटना घडून आणणारा वेट्टी मुका उर्फ मंगडू हा सुद्धा ठार झालाय। घटनास्थळावरून AK-47 इंसास SLR यासारख्या स्वयंचलित बंदुका देखील जप्त करण्यात आल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। जिला सुकमा में कोस्टाराम क्षेत्र अंतर्गत कोंटा एरिया कमेटी के 12 नक्सलियों को डीआरजी के जवानों ने मार गिराया है। लगभग 1.5 घंटा ये मुठभेड़ चली। प्राथमिक तौर पर लगभग 12 नक्सलियों के शव बरामद, ऑटोमेटिक हथियारों के साथ बरामद हुए हैं। इसमें कोंटा एरिया कमेटी सचिव मंगड़ू की भी मारे जाने की सूचना है। मंगड़ू बहुत इंपॉर्टेंट था उस एरिया में। जब भी जितनी बड़ी घटनाएं होती, जैसे एडिशनल एसपी साहब आकाशराव गिरपुंजे साहब उनकी घटनाओं में भी शामिल था। उसके अलावा भेजी इंजरा मैक्सिस में अम्बुश हो गया, जैसे बहुत सारे घटनाओं में मंगड़ू शामिल था। आम्ही मुंबईचा ममदानी होऊ देणार नाही, मुंबईचा रंग बदलण्याचा डाव आखला जातोय। अमित साटम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलंय। एक व्यक्ती जो देशद्रोहाच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये आहे त्याच्याबद्दल चिंता व्यक्त करणं म्हणजे जोराम ममदानीची नीती काय, त्याची नियत काय हे त्याच्यातून स्पष्ट होतं। आणि त्यामुळे जगातल्या दुसऱ्याही काही शहरांमध्ये अशा प्रकारच्या प्रवृत्ती त्या शहराचे प्रमुख झालेले आहेत। आणि आपण बघितलंय की मुंबई शहरामध्ये उद्धव ठाकरेंच्या प्रचार फेरीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले होते। बॉम्बस्फोटाच्या आरोपींनी त्यांचा प्रचार केला होता। पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या रशीद मामूला त्यांनी पक्षामध्ये निमंत्रित केलेलं आहे। आणि मॉलेस्टेशन आणि फोर्जरीचे केसेस असलेल्या मुमतालीलाही त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे। म्हणजेच उद्धव ठाकरेंना आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता, मतांच्या लांगुल चालण्याकरता मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न ते करत आहेत। ठाकरे बंधूंचा राजकीय अस्तित्व 16 तारखेला संपेल, किरीट सोमय्या यांनी हे वक्तव्य केलंय। नगरपालिका निवडणुकीत जे झालं आहे तेच चित्र आपल्याला दिसेल। उद्धव ठाकरे सेना, राज ठाकरे सेना दोन्ही पक्षाचं राजकीय अस्तित्व 16 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजता संपणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।